नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, PM किसानच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे। कारण की बघा, PM किसानचा हप्ता हा 6,000 रुपयावरून 10,000 रुपये करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता, PM किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार, शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता। तर बघा, 2025चं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की PM किसानचा हप्ता आता 6,000 वरून 10,000 रुपये होणार आहे। तर बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच की PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम 6,000 रुपयावरून 10,000 रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। तर बघा, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाची अपेक्षा आहे आणि हा निर्णय अर्थसंकल्प बघा, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे। त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणांवरून शेतकऱ्यांच्या नजरा आहेत व मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर आलेली आहे की PM किसान जो सन्मान निधी आहे किसानांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याची रक्कम 6,000 आहे। ती रक्कम 6,000 रुपयेवरून 10,000 रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि 1 फेब्रुवारी 2025 रोजी ही गुड न्यूज, ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर बघा, 1 डिसेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच की PM किसान योजना सुरू करण्यात आली। लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्यांचा उद्देश आहे। सरकार या योजनेअंतर्गत 3 हप्त्यामध्ये वार्षिक 2,000 रुपये देते, एकूण 6,000 रुपये। बघा, 3 हप्त्यामध्ये 2,000चे 3 टप्पे केले जातात आणि एकूण 6,000 रुपये एवढी रक्कम त्या लाभार्थी शेतकऱ्याला भेटत असते। तर बघा, PM किसान योजनेतील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, ते आपण जाणून घेऊया। बघा, PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये भेटत होते, त्याच्यामध्ये आता वाढ होणार आहे, 10,000 रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत। तर ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये DBTद्वारे हे पैसे, जसे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे DBTद्वारे बँकेमध्ये जमा होत होते, त्याचप्रमाणे हे पैसे जमा होतात। याचे लाभार्थी बघा, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत। हे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले जातात आणि समजा एखाद्या शेतकऱ्याची काही अडचण असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा दिसत आहे, 011-24-300-606 हा हेल्पलाईन नंबर आहे। याच्यावरती तुम्ही संपर्क करून PM किसान योजनेसंदर्भात जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकताय किंवा तुमच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या तुम्ही जाणून घेऊ शकताय। तर बघा, PM किसान योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत। ते बदल कोणते, तर बघा, महागाई आणि शेतीतील वाढता खर्च पाहता आता या योजनेची रक्कम वाढवावी अशी शेतकरी व तज्ज्ञांची मागणी आहे। सध्या सरकार या योजनेअंतर्गत वार्षिक 10,000 रुपये वाढवण्याचा विचार करत आहे। ही योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे आव्हान असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेले आहे। मात्र पैसे वाढवण्याचे अजून त्यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही, तर फक्त चर्चा सुरू झालेली आहे। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत या योजनेचे 18 हप्ते दिलेले आहेत। शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता मिळणे अपेक्षित आहे। ही रक्कम वाढवण्याचा निर्णय झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या योजनेची आत्तापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने लवकरच शेतकऱ्यांसाठी ही PM किसान योजनेअंतर्गत जी रक्कम आहे ती रक्कम वाढवायला पाहिजे। तर बघा, ती रक्कम का वाढवणे महत्त्वाचे आहे हे जाणून घेऊया। बघा, महागाई आणि शेतीतील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अधिक पैसे मिळतील, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील। केंद्रीय अर्थसंकल्प 2025
2025 हे सर्वात महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प आहे, कारण की मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे तिसरे आणि परिपूर्ण असा अर्थसंकल्प इथं सादर होणार आहे. त्यामुळे याच अर्थसंकल्पात सरकारने PM किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याची जर घोषणा केली तर सरकारवरचा विश्वाससुद्धा लोकांचा हा वाढणार आहे. आणि ही रक्कम जी मिळणार आहे शेतकऱ्यांना, या रकमेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करेल अशी अपेक्षा आहे आणि लवकरच सरकारने PM किसान योजनेचा हप्ता वाढवावा अशी सरकारकडे विनंती आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण की PM किसान योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही की त्यांचा हप्ता आता वाढणार आहे. आणि DBTद्वारेच अगोदर ज्या पद्धतीने पैसे होते त्याच पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये 3 टप्प्यामध्ये हे पैसे येणार आहेत. 19वा हप्ता बघा, PM किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये हा त्यांना भेटणार आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.